नमस्कार, मी मनोहर पवार. जत तालुक्यातील व संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी आपण स्वागत करतोय. जत तालुका कृषी विभागाच्या वतीनं या ठिकाणी सांगली जिल्हा कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. काल विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांच्या शुभहस्ते या ठिकाणी त्याचं उद्घाटन झालेलं आहे. आजचा हा दुसरा दिवस आहे. जत तालुक्यातील अनेक जे चांगले शेतकरी आहेत त्यांनी उत्पादन केलेलं जे शेतीमाल आहे निवडक या ठिकाणी ठेवलेला आहे. यामध्ये संतोष चनगोंड जाडरवलाचे शेतकरी आहेत, त्यांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचा कलिंगड या ठिकाणी ठेवलेला आहे. तर नवनाथ महादेव आवटे येळवीचे शेतकरी आहेत, त्यांनीसुद्धा कलिंगड या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. तर महादेव प्रल्हाद आवटे येळवीचे शेतकरी आहेत, त्यांनीसुद्धा कलिंगड या ठिकाणी ठेवलेला आहे. तर या ठिकाणी कुमार कोरे माडगाळ येथील शेतकरी आहेत, त्यांनीसुद्धा शिंबा नावाचं कलिंगड या ठिकाणी ठेवलेलं आहे. तर माडगाळ येथील आणखीन शेतकरी आहेत, पांडुरंग सावंत यांनी या ठिकाणी माडगाळचे शेतकरी आहेत कलिंगड ठेवलेलं आहे. तर जयवंत गुळदगड कुळालवाडीचे शेतकरी आहेत, तर ते बॉबी नावाचं या ठिकाणी खरबूज या ठिकाणी ठेवलेलं आहे. तर जत तालुका हा दुष्काळी तालुका जरी असला तरीसुद्धा या तालुक्यामध्ये डाळिंबाची शेती अतिशय चांगल्या पद्धतीने होते. तर सिद्धप्पा नाईक बागलवाडीचे शेतकरी आहेत, त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं डाळिंबाची शेती केलेली आहे, इथं या ठिकाणी प्रदर्शनात ठेवलेलं आहे. तर इकडं जर बघितलं तर सचिन शिवाजी चव्हाण डोरलीचे शेतकरी आहेत, त्यांनी शेवग्याची शेंग या ठिकाणी ठेवलेलं आहे. तर काशीराम निवृत्ती लंगोटे कोकळे तालुका कवटेमंकाचे शेतकरी आहेत, त्यांनी या ठिकाणी कारला आणलेला आहे. तर बाकीचे पेरू आहेत. त्यानंतर आपण जर बघितलं तर बाजरीच्या भाकरी आहेत. त्याच पद्धतीनं आपण जर तर रेडवन नावाचा पेरू आहे. तर या ठिकाणी जर बघितलं तर सदाशिव मुच्चंडी कोळगिरीचे शेतकरी आहेत, त्यांनी आंबा या ठिकाणी ठेवलेला आहे. जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 1 किलोचा आंबा या ठिकाणी आहे. तर युवराज घोरपडे कोंगनळीचे शेतकरी आहेत, त्यांनी बेबी कॉर्न नावाचं या ठिकाणी मक्याचं हे ठेवलेलं आहे. त्यानंतर दादासो शिंदे शेगावचे शेतकरी आहेत, पेरू या ठिकाणी ठेवलेलं आहे. तर बाकीचे वेगवेगळे आयटम आहेत, हा एक वेगळा आयटम आहे. युवराज घोरपडे कोंगनळीचे शेतकरी आहेत. झुकेनी नावाचा एक परदेशी भाजीपाला आहे. आपल्या बहुतांश 5 स्टार हॉटेलमध्ये हा भाजीपाला मिळतो आहे. 2 वेगवेगळ्या कलरमध्ये हा भाजीपाला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो आहे. तर आपण आता इकडं जाऊया. या ठिकाणी जर बघितलं तर लसूण आहे, त्यात जर पपई आहे, द्राक्ष वेगवेगळ्या पद्धतीचं या ठिकाणी ठेवलेलं आहे. काळी द्राक्ष आहेत आणि जे परदेशात पाठवण्याचे द्राक्ष आहेत ते सुद्धा या ठिकाणी ठेवलेले आहेत. तर आपण जर बघितलं तर हळदीची शेतीसुद्धा जत तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीने केली जाते. तर रमेश मोनप्पा सुतार बसरगीचे शेतकरी आहेत, त्यांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं हळद या ठिकाणी आणलेलं आहे. तर आपण जर बघितलं तर या ठिकाणी पेरू आहे. तर शिवाजी सुरेश कासार चोरोचे शेतकरी आहेत, त्यांनी हनुमान फळ आपण अगदी टी व्हीमध्ये बघितले, मात्र या ठिकाणी त्यांनी ठेवलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी चिक्कू आहे, टोमॅटो आहे. तर या ठिकाणी रामफळ हनुमान फळ म्हणतात त्याला, ते सुद्धा या ठिकाणी आहे. तर हरभरा आहे. अशाच पद्धतीनं या ठिकाणी जर बघितलं तर भोपळा आहे. बाकीचे जे शेतकरी आहेत माझ्यासमवेत या ठिकाणी काही खास बघण्यासाठी आलेले आहेत, त्यांना आपण विचारूया काय वाटतं तुम्हाला. नमस्कार, काय नाव आपलं? नमस्कार, माझं नाव समीर मुल्ला. बरं, आपण एक उत्कृष्ट जतमध्ये बिल्डर आहात, चांगली घरं बांधताय तुम्ही, लोकांना चांगली सेवा देताय. ते बघत बघत वेळात वेळ काढून तुम्ही कृषी प्रदर्शनला वेळ दिलाय. काय सांगता येईल तुम्हाला, काय वाटलं तुम्हाला? छान कार्यक्रम ॲक्च्युली जत तालुका कृषी विभागाकडनं केलं, नियोजन केलं आहे. ॲक्च्युली असे कार्यक्रम बघण्यासाठी आम्ही सांगली बाहेरच्या गावात वगैरे जात होतो, पण आता त्यांनी पुढाकार घेऊन जतमध्ये जतच्या शेतकऱ्यांना आणि सगळ्यांना हे आयडिया मिळावं म्हणताना चांगलं केलं आहे की कुठले वाण आहेत, कुठलं बियाणे आहेत, सगळ्यांना शेतकऱ्यांना माहिती मिळते. आणि अशा प्रकारे भरपूर स्टॉल या ठिकाणी आलेले आहेत. तर सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी भेट दिली तर काही हरकत नाही एकदा. ओके, धन्यवाद. नमस्कार, आपण आलोय कृषी प्रदर्शनामध्ये. एक अतिशय सुंदर पद्धतीनं या ठिकाणी कृषी विभागानं नियोजन केलेलं आहे. भाजीपालाचा प्लॉट कशा पद्धतीनं लावायचा आहे याचं अगदी डेमो या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर प्रक्रिया प्रोजेक्ट प्रतवारी केंद्र या ठिकाणी त्यानं नियोजन केलेलं आहे, कशा पद्धतीनं पाहिजे. त्यानंतर पॅक हाऊस शासनाकडून शेतकऱ्यांना पॅक हाऊसची मदत चांगल्या पद्धतीने झालेली आहे. साधारण बघितलं तर जत आणि कवटेमंकाळ तालुक्यामध्ये 1000च्या वरती पॅक हाऊस आहेत, त्यामुळे त्याचा सुद्धा फायदा शेतकऱ्यांना कशा पद्धती होणार या ठिकाणी दाखवलेला आहे. तर इकडं जर बघितलं तर आपण पौष्टिक तृणधान्य जे आहे त्यामध्ये बाजरी आहे, गहू आहे, ज्वारी आहे, अशा पद्धतीनं ते नियोजन केलेलं आहे. त्यानंतर ऊसाची शेती कशा पद्धतीनं आहे त्याचं नियोजन केलेलं आहे. त्यानंतर शेतकऱ्याचा जो सोबती आहे, ट्रॅक्टर आहे, त्यानंतर पशुपालन कशा पद्धतीने केलं पाहिजे, त्यानंतर नाफेड युनिट केलं आहे, गांडूळ युनिट केलेलं आहे. त्यानंतर सामूहिक शेत तलाव
जत तालुका हा सांगली जिल्ह्यातील सर्वाधिक दुष्काळी तालुका जरी असला तरी माझ्या माहितीप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जे शेततलाव आहेत ते जत तालुक्यामध्ये आहेत। साधारण माझ्या माहितीप्रमाणे 3 ते 4 हजार शेत तालुक्यामध्ये आहेत। त्या माध्यमातून या ठिकाणी ठिबक सिंचनाच्या माध्यमातून तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी जिद्द चिकाटीने आत्मविश्वासाच्या जोरावरती आपली शेती या ठिकाणी केलेली आहे। तर हे एक यंत्र आहे वेगळ्या पद्धतीचं। समजा एखाद्या पिकावरती जर रोग येणार असेल तर 10 दिवसापूर्वी हे AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना याची मोबाईलवरती माहिती मिळते, त्या पद्धतीनं आपण फवारणी करू शकतोय। अतिशय चांगल्या पद्धतीचं यंत्र आहे, याचा सर्व शेतकऱ्यांनी उपयोग या कृषी विभागाच्या या प्रदर्शनाच्या माध्यमातून करण्याची गरज आहे। यासाठी याचं नियोजन खास करून केलेलं आहे। तर आपण जर बघितलं तर या ठिकाणी वेगवेगळे आणखीन नियोजन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। ग्लास ट्रॅप नावाचं एक या ठिकाणी पीक केलेलं आहे। निळे पिवळे चिकट ट्रॅप आहेत, सेंद्रिय निविष्ट आहे। त्यानंतर जर बघितलं तर आता आजच्या युगामध्ये पक्षी कुठं थांबत नाहीत, त्यामुळे पक्षी थांबण्यासाठी काय करावं लागेल यासाठी पक्षीचे थांबे केले आहेत, फोरम ट्रॅप केलेला आहे। त्यानंतर सापळा पीक पद्धत केलेला आहे, दशपर्णी अर्क या ठिकाणी केलेला आहे, महाविस्तार AI दिंडीचं याचं सुद्धा नियोजन या ठिकाणी परफेक्ट केलेलं आहे। त्यानंतर ऊस पाचट अभियान हे महाराष्ट्राच्या कृषी विभागाचं सातत्याने या ठिकाणी असते। ते ऊस पाचट अभियान कशा पद्धतीने आहे या ठिकाणी नियोजन त्यांनी केलेलं आहे। त्यानंतर दशपर्णी अर्क तयार कशा पद्धतीने आपण केलं जातो त्याचं सुद्धा या ठिकाणी डेमो तयार केलेला आहे। त्यानंतर बायोडायनॅमिक कंपोस्ट खत कशा पद्धतीने केलं जातं याचं सुद्धा एक येणाऱ्या सर्व प्रेक्षकांच्यासाठी त्यांनी खास करून या ठिकाणी नियोजन केलेलं आहे। त्यामुळे सांगली जिल्हा कृषी महोत्सवाच्या निमित्तानं जत तालुक्यातील या शेतकऱ्यांना एक चांगल्या पद्धतीची माहिती देण्याचं काम या ठिकाणी उपविभागीय कृषी अधिकारी असेल किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्फत केलेलं आहे। माझ्या समवेत या ठिकाणी थोरात साहेब उपस्थित आहेत, त्यांना आपण विचारूया कशा पद्धतीने नियोजन केलंय। नाव काय साहेब आपलं? मी SK थोरात, कृषी उपकृषी अधिकारी जत। काय नियोजन केले सगळं वेगळ्या पद्धतीनं? सध्या जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शन जतमध्ये माननीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सांगली व उपविभागीय कृषी अधिकारी श्री खंडे साहेब आणि तालुका कृषी अधिकारी कवठे महाकाळ आणि तालुका कृषी अधिकारी जत यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जे कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी जिल्ह्यात किंवा इतरत्र जावं लागते, त्यामुळे ह्या वर्षी हे नियोजन आपल्या तालुक्यात केले। या नियोजनामध्ये कृषी विभागाने सध्या एकात्मिक शेती पद्धतीमध्ये सध्या ज्या कृषी विभागाकडे योजना चालू आहेत त्या योजनेमध्ये आम्ही सामूहिक शेततळे, त्यानंतर भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड, त्यानंतर ऊसाला ठिबक सिंचन, त्यानंतर मल्चिंगवर भाजीपाला लागवड, हे एकात्मिक शेती पद्धती आम्ही शेतकऱ्यांना लाईव्ह डेमो दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। नमस्कार, आपण आलो सांगली जिल्हा कृषी महोत्सवामध्ये। या ठिकाणी महाराष्ट्राचे ग्रामीण जीवनोन्नती अभियान हिरकणी महिला स्वयंसहाय्यक समूह गट वाळेखिंडीच्या ह्या महिला आहेत। लकडे पेढे जर आपण नुसतं नाव जरी घेतलं तर वाळेखिंडी गाव या ठिकाणी लोकांच्या पर्यंत लक्षात येते। गेल्या 5 ते 6 वर्षापासून वाळेखिंडीचे लकडे पेढे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत। आज त्याचे ओनर या ठिकाणी माझ्या समवेत मॅडम उपस्थित आहेत। मॅडम नमस्कार। नमस्कार। कधीपासून सुरुवात केली लकडे पेढे? 2001 पासून सुरुवात आहे। होय, आता कुठे कुठे पाठवतात पेढे सगळे? पुन्हा मुंबई सगळे जिल्हा पाठवताय? किंवा तालुका अगदी पातळीवर म्हशीच्या दुधापासून तयार करताय? म्हशीच्या दुधापासून तयार आहे आणि त्याच्यामध्ये काही मिक्स वगैरे काही नाही आणि असं अगदी आता ब्रँड झालाय तुमचा लकडे ब्रँड पेढेचा? झालाय आता। अगदी जतच्या इथं गणपतीच्या वेळेला सुद्धा हा, तुमचा स्टॉल गणपतीच्या असतो। वेळेस स्टॉल असतो, नवरत्नात असतो, काय रक्षाबंधन गेल्या- किंवा दीपावलीमध्ये पण असतो। गेल्या 2 दिवसापासून रिस्पॉन्स चांगला आहे लोकांचा? हो, छान आहे। आता कसं केजी ठेवलाय? 100 रुपये पाव किलो, 100 रुपये पाव. 400 रुपये किलो केजी। थोडंसं म्हशीचं हे वाढल्यामुळं हा, साखरेचं जरा दर वाढल्यामुळं वाढलेलं जरा. ओके, धन्यवाद। नमस्कार, आपण आलोय सांगली जिल्हा कृषी महोत्सवामध्ये। या ठिकाणी करजगी तालुका जत जिल्हा सांगली येथील ताज मसाला चटणीचा स्टॉल या ठिकाणी मॅडम लावलेले आहेत। गेल्या 2 दिवसापासून अतिशय चांगल्या पद्धतीने या स्टॉलला रिस्पॉन्स आहे। माझ्या समवेत त्या स्वतः उपस्थित आहेत, त्यांना आपण विचारूया कधीपासून हा व्यवसाय सुरू केलेला आहे। मॅडम नमस्कार। नमस्कार नाव काय आपलं? हसीना हुसेन पशा पटेल सर माझं नाव. प्रॉपर राहणार करजगी सर. करजगी। काय विक्रीला आणले तुम्ही आता स्टॉलमध्ये? सर मी शेंगाची चटणी, जवसाची चटणी, कांदा लसूण मसाला चटणी, चिली पावडर ही तयार स्वतः करते घरात. आणि मेन म्हणजे सर माझे वेगळे पण म्हणजे चटणीतलं
आम्ही सगळ्या चटण्या ह्या डंगात तयार करतो, म्हणजे कांडापेंत्रात. म्हणजे जर ग्राइंडर मधली चव आणि कांडापेंत्रामधली चव ह्यात वेगळं पण आहे. त्यामुळे आम्हाला उमेद तर्फे सांगितलं गेलं की मार्केटमध्ये जे मिळते त्यापेक्षा तुम्ही वेगळं काहीतरी करा, वेगळी चव पाहिजे. हा वेगळी चव पाहिजे. म्हणजे त्याला तुम्ही सोन्याचा भाव लावा चालते, पण तरी पण आम्हाला सर रेट मध्ये थोडं हे झालं होतं नंतर. पण आम्हाला सरांनी सांगितलं की तुम्ही मार्केट मधलं आणि तुमच्याशी ही करू नका, का म्हणजे मार्केट मधल्या मालाचा आणि तुमच्या मालात खूप फरक असते. त्यामुळे सर आम्ही आमच्या रेटात आहोत सर. खूप छान रिस्पॉन्स आहे आम्हाला. शेंगाची चटणी, जवसाची चटणी जर परवा आम्ही सरसला लावलं होतं सांगलीत, 40 ते 50 किलो चटणी फक्त शेंगा आणि जवसाची होय, गेली. काय बात आहे. अगदी सोलापूर चटणी सारखं हो करताय. हो हो सर. नॉनव्हेज साठी काय चटणी तुमच्याकडे? मसाला चटणी आहे सर. मसाला चटणी. हो. नॉनव्हेज छान होते. हो हो नॉनव्हेज छान. तुम्ही आता किती वर्षापासून सुरू करताय? सर मी फक्त 1.5 वर्ष झालं ही चटणीचं. असं मला वाटत नव्हतं की एवढं छान रिस्पॉन्स मिळेल. ही सर मसाला चटणी आहे, ही कांदा लसूण आहे. मला वाटलं नव्हतं की एवढं छान रिस्पॉन्स मिळेल. मी छोटासाच व्यवसाय चालू केला होता, पण खूप छान रिस्पॉन्स मिळाला उमेद तर्फे वगैरे आपल्याला. हे कसं तुमच्या डोक्यात आलं? सर माझ्या डोक्यात आलं म्हणजे सर आता माझं घरची परिस्थिती ढासळी. आमचे मालक ऍक्सिडेंट मध्ये ही झाले, 2-2.5 वर्ष झाली. मग आता घर चालवण्याची म्हणजे कसं करायचं, मला असं होतं की आपण बाबा कांडापेंत्र चालू करावं. मग आमच्या महिला बाहेर जात नाहीत. तुमचं स्वतःचं कांडापेंत्र आहे? हो स्वतःच आहे. आता बाहेरची पण चटणी करून देते तुम्ही? हो बाहेर पण करून देते. सध्या चटणी करायचं सीझन सुरू हो झालं. हो तर कसं कसं किलो करताय? 50 रुपये किलो देते सर. हा. मग त्यामुळे घर चालवणं सगळी जबाबदारी माझ्यावर आली सर. मी आधी पण महिला आघाडीत काम करत होतो, समाजकार्य करतच होतो. हा. पण ही कसं आहे ती काय तर करावं, म्हणजे आपल्याला उत्पन्न पाहिजे. घर चालवणं आपल्या स्वतःवर पूर्ण जबाबदारी आहे म्हणल्यावर काय तर करावं म्हणून मी कांडापेंत्र घातलं. कांडापेंत्र घातल्यावर मग असं कळालं सर उमेद तर्फे असं ट्रेनिंगला वगैरे आपण घेतो तिथं म्हणजे तुम्ही नुसतं यंत्र घातलंय, तुम्ही ब्रँड तयार करा तुमचं स्वतःचं. मग आम्ही सर मग मी विचार केला कसं करायचं, मला काय सुद्धा कळत नव्हतं सर ह्याच्यातलं. मग 2-3 वेळा आम्ही ट्रेनिंगला वगैरे गेलो सांगलीमध्ये. मग तिथनं आम्हाला कळालं की तुम्ही असं करा, असं ब्रँड करा, ही आमचा लोगो द्या, मग तुम्ही फूड लायसन काढा, लॅब टेस्टला द्या. ह्या सगळ्या प्रकार म्हणजे डायरेक्ट तुम्ही मार्केटमध्ये उतरू शकत नाही. ही सगळी प्रोसिजर जर तुम्ही कराल तरच तुम्ही मार्केटमध्ये उतरू शकताय. म्हणल्यावर आम्ही सर पूर्ण प्रोसिजर केली आणि आता उमेदला वगैरे आमचे स्टॉल असतात. आता कोल्हापूरला पण मागणी आहे, या लावा म्हणून म्हणाले. गेले 2 दिवस आता इथं तुम्ही स्टॉल लावलेला आहे. लोकांचा कसा रिस्पॉन्स मिळाला? खूप छान रिस्पॉन्स मिळालाय सर. जतमध्ये पण असं वाटत नव्हतं जतमध्ये पण एवढा रिस्पॉन्स मिळेल. तरी पण मला लावायचंच नव्हतं सर, का म्हणजे घरात पण सर डंग बंद करून यावं लागते. मग घरात बघणार कोण नाही येत, मला सगळं बघावं लागते. म्हणताना मग सर म्हणले नाही तुम्ही लावायलाच पाहिजे. म्हणजे आता उमेद तर्फे आले म्हणल्यावर लोकांच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे. जत मध्ये मार्केटिंग केलं पाहिजे. आपण जत जत तालुक्यातले आहे. जत शहरातल्या लोकांना जर चटणी पाहिजे असेल हो तर तुम्ही कसं पोच करू शकता त्यांना? सर आम्ही पोच करू शकतो. आमच्या गावात मी 1-2 पोरं ठेवल्या तर आता मी माझी चटणी सर विजापूरला जात्या, सांगलीला पण जात्या, जतला पण येते सर. आता ब्रँड झालाय तुमचा ब्रँड? हो हो झालाय सर, झालाय. मी 1-2 पोरं ठेवल्या सर, त्यांना सांगते पोच करा. आणि जर त्यांनी अवेलेबल नसेल तर माझी स्वतःची गाडी आहे, मी जाऊन स्वतः पोच करतो. होय. हो सर. आज महिला दिन आहे. महिला दिनाच्या निमित्तानं तुम्ही अतिशय स्वतःच्या पायावर उभा राहून एक जत तालुक्याच्या दुष्काळी पट्ट्यामध्ये तुम्ही हा व्यवसाय सुरू केलेला आहे. इथून पुढे सुद्धा तुमचा व्यवसाय चांगला हो आणि जत तालुक्यातील व शहरातील अनेक लोक ही चटणी एकदा वापरून बघा, एवढंच मी या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार मॅडम. नमस्कार. या ठिकाणी कृषी विभागाचं एकदम उत्कृष्ट असं प्रदर्शन सुरू आहे. हो. या प्रदर्शनामध्ये तुमचं अमृत बाईट्स आहे, हा ते खऱ्या अर्थानं कशा पद्धतीने कशाचं केलं जातं, त्यानंतर त्यामध्ये कुठले कुठले प्रोडक्ट केलाय तुम्ही, अच्छा. याची सविस्तर माहिती आमच्या सगळ्या प्रेक्षकांना द्या तुम्ही. ठीक आहे. तुम्ही माझ्याकडे मला भेट द्यायला त्याच्याबद्दल तुमचं मनपूर्वक धन्यवाद. माझं नाव आहे फाल्गुनी गडहरी चव्हाण. मी सहसा माझा जन्म मुंबईमध्ये झाला. 18 वर्षापर्यंत मी मुंबईमध्ये राहिले आणि मग त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर आम्ही गावाकडे आलो. गावाकडे आल्यानंतर आम्ही शेती करत होतो. आपली नॉर्मली शेती ही अशी चालू होती. नंतर माझा मुलगा जन्माला आला आणि मी स्कूलला जॉबला लागले.
आता मी त्या स्कूलमध्ये सध्या प्रिन्सिपल म्हणून कार्यरत आहे. हे पळशीमध्ये आहे. मी घाटनांद्रे कवठे महांकाळ इथे राहते, 0 पॉईंटच्या जवळ. माझं नाव फाल्गुनी गडरी चव्हाण आहे. आणि माझे सासरे ते पोलीसमध्ये होते आणि मग त्यांनी पण VRS घेतली. नंतर स्कूलमध्ये जॉबला लागल्यानंतर माझा मुलगा हळूहळू मोठा व्हायला लागला आणि मग जसे घरात पाहुणे यायला लागले तसे ते त्याच्यासाठी बिस्किट्स आणि बाहेरचे बेकरी प्रोडक्ट्स घेऊन यायला लागले. तर बिस्किट्स आणि बाहेरच्या बेकरी प्रोडक्टचे दुष्परिणाम किती होतात हे आपल्याला खूप चांगल्या आणि व्यवस्थित प्रकारे माहितीच आहे. की जर आपण म्हणायला गेलो की एखादा काजूचं बिस्किट आहे तर ह्याच्यामध्ये त्यांनी मागे स्पष्टपणे इन्ग्रेडियंट्स मध्ये लिहिलेलं असतं 2% काजू. मग ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की बेकरी प्रोडक्ट्स मध्ये काहीतरी गोष्टी आपण नवीन आणायला पाहिजे. नाहीतर माझ्या मुलाला तर व्यवस्थित आणि जे आपण काय बोलतो सेंद्रिय गोष्टी असतात ते खायला भेटायला पाहिजेत. सेंद्रिय पद्धती सगळे सेंद्रिय पद्धतीत आपण नाही म्हणू शकत, पण केमिकल्स असे आपण अजिबात युज करत नाही. बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर सोडलं तर आपल्या ह्या प्रोडक्ट्स मध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल युज केलं जात नाही. बऱ्यापैकी प्रोडक्ट्स आपले तुपातलेच असतात आणि जे प्रोडक्ट्स आपण तुपात नाही बनवू शकत त्याला आपण गव्हामध्ये म्हणजे मैदा सोडून आपण काय युज करू शकतो तर गव्हामध्ये करायचा प्रयत्न करतो. तर आपल्या नावाप्रमाणे अमृत बाईट, अमृत म्हणजे तुपाला आपल्या वेदशास्त्रांमध्ये अमृत असं म्हटलं गेलेलं आहे, म्हणून आपल्या प्रॉडक्टचं नाव आपण अमृत बाईट ठेवलेलं आहे. तर आज आपल्या प्रॉडक्ट मध्ये आपण बघूया की आपण जेव्हा जतमध्ये आलो त्यावेळेस आपण प्रदर्शनाला खूप सगळ्या गोष्टी घेऊन आलो होतो. त्याच्यामधला आपला पहिला प्रॉडक्ट आहे म्हणजे गव्हाचे टोस्ट. गव्हाचे टोस्ट आपल्या तुपामध्ये नाही बनवत आहे, त्याच्यामध्ये डालडा यूज केलाय, पण मैद्याच्या जागी आपण हेल्दीएस्ट पॉसिबिलिटी ऑप्शन्स काय चूज करू शकतो तर आपण गहू हे चूज केलंय. त्याच्या पुढे आहे आपली चकली आहे. चकली ही सर भाजणीची चकली आहे. हा, आणि भाजणीच्या चकलीमध्ये आता आपल्याला माहिती आहे, ज्या लेडीज आहेत त्यांना माहिती आहे की भाजणीची चकली कशी बनवली जाते. पुढे आपले आहे नाचणीचे साखरेचे बिस्किट. नाचणीचे गुळाचे बिस्किट सुद्धा आहेत, म्हणजे ज्या लेडीजला किंवा ज्या मुलांना आता तर आपण जसं बघतो की नाचणीची भाकरी आपल्या ताटातनं हद्दपारच झाल्यासारखी आहे. हा, तर आपण हे असे प्रॉडक्ट्स आपल्या कस्टमर्सला इंट्रोड्यूस करतो की ज्या महिलांना गुडघेदुखीचा त्रास आहे तर त्यांना गुळ आणि नाचणीमधून आयर्न आणि कॅल्शियम मिळावं. ह्याच्यामध्ये दूध आणि तूप आहे. मॅडम किती वजनाचं आहे काय? हे तुम्हाला म्हणायला गेलं तर आपलं हे साधारण पाव किलोचं पाकिट आहे. किती रक्कम, ह्याची रक्कम काय? ह्याची रक्कम 100 रुपये आहे. बाहेरच्या सध्या जे बिस्किट्स आहेत त्याच्यात आणि याच्यात डिफरन्स किती आहे? त्याच्यात आणि ह्याच्यामध्ये काहीच डिफरन्स किमती जास्त आहेत का कमी आहेत? नाही, किमती आपल्यापेक्षा जास्त आहेत. तुम्ही मुंबई पुणे या साईडला गेला तर यामध्ये परत मग छोटे मोठे चेंजेस केल्यानंतर मग ह्याच्यामध्ये 600 आणि 800 रुपये किलोने आपण अमेझॉनवर सुद्धा हे बिस्किट्स पाहू शकतो. तुम्ही अमेझॉनवर चेक करू शकतात. ह्याच्यामध्ये गुळाची व्हरायटी होती पण ती आज सध्या सकाळी 10 किलो आपण बनवून आणले होते, ते आतापर्यंत संपलेत. ह्याच्या पुढे आहेत आपले रोट आहेत. तर हे रोट आहेत, हे ह्याच्यामध्ये बेकिंग सोडा बेकिंग पावडर हे 2 केमिकल सुद्धा वापरलेले नाहीत. हे प्युअर गव्हाच्या पिठाचे असतात. ह्याच्यामध्ये गहू, गूळ, तूप, दूध, बडीशेप आणि जायफळ आणि वेलदोडा आपण घातलेलं असतं. खसखस आणि काजू बदाम तर तुम्हाला वरचेवर हे दिसतं. आणि ह्याची किंमत आपली आहे पाव किलोची. आपण हे 90 रुपयाला पाव किलो देतो. पाव किलोच्या पॅकिंग मध्ये आहेत का परत याच्यामध्ये? नाही, हे पाव किलो, अर्धा किलो जसं कस्टमर डिमांड करतील तसं. आपण 100 ग्रॅम पण ठेवलं होतं, 100-200 ग्राम हे पण ठेवलं होतं, पण ते गेले होते. आणि मग त्याच्या पुढे आहे आपले गव्हाचे बिस्किट. हे गव्हाचे बिस्किट गहू, गूळ, तूप, दूध ह्याच्यामध्ये बनवलं जातं. ह्याच्यामध्ये सुद्धा बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा आहे. हे जे पॅकिंग आहे पाव किलोचं आहे. पाव किलो मध्ये आपण 100 रुपयाला देतो. ह्याच्या पुढे आपल्याकडे आहे उपवासाची नानकटाई. उपवासाची नानकटाई ही आता मध्ये सगळ्यात वेरिड म्हणजे खूप जास्त वेगळी व्हरायटी आहे. ह्याच्यामध्ये आपल्याकडे गुळ आणि तूप हे तर कॉमन आहे. दूध घातलं जात नाही, प्युअर तुपात ही बनवली जाते. आणि ह्याच्यामध्ये आपण साबुदाणा, वरईचे तांदूळ, शेंगदाणा आणि खोबऱ्याचं खीस असं वापरून हे बनवतो. पुढे आज आपण एकदम नवीन व्हरायटी इंट्रोड्यूस केली आहे. तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता शेत गव्हापासून बनवलेलं प्रोटीन पावडर आहे. प्रोटीन पावडरचं आपण मिल्क शेक बनवलेलं आहे. ह्याचं मिल्क शेक हे घरगुती बनवलं. तुम्ही बघू शकता माझा स्टीलचा डब्बा आहे. हे बघा, हे आपलं ह्याच्यामध्ये गहू, गूळ, तूप, दूध आणि हे आमचं स्वतःचं शेतगव्हाचं पावडर बनवून ह्याचा प्रोटीन पावडर आपण बनवलेला आहे. सुट्टी प्रोटीन पावडर सुद्धा आपण अवेलेबल करतो. विक्रीसाठी ठेवला आहे. आज फक्त कस्टमरला टेस्ट म्हणून, आणि गरमी वाढली आहे, खूप लोक येतात, त्यांना दुसरं सेफेस्ट ऑप्शन हे.
तर आपण हे असं आता ठेवलेलं तुम्ही आहे. जे बिस्किटचे जे सांगितलं तुम्ही प्रोडक्ट जे तयार केले हा हा या सगळ्या गोष्टी कुठे तयार केल्या जातात आणि त्यासाठी तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट किंवा किती मशीन किंवा त्या मशीनची किंमत वगैरे काय आहे त्याबद्दल? आता सध्या सर तुम्हाला सांगायला गेलं तर आपली ही स्वतःची मशिनरी नाही आहेत. हे आपण अशा पार्टनर्स बरोबर बनवून घेतो ज्याच्यामध्ये मला किचन मध्ये एंट्री अलाउड आहे आणि मी स्वतः उभा राहून बनवून घेऊ शकते. अशा आपण बेकरीमध्ये हे बनवून घेतो. सध्या आपल्या ह्या प्रोजेक्टवर विचार चालू आहे. जसं कृषी प्रदर्शनी हे भरवलेलं आहे आपल्या जतच्या कृषी विभागाने हे भरवलेलं आहे. उत्कृष्ट असं आहे ते तिथले जेवढे पण अधिकारी होते इथले त्यांनी आम्हाला खूप जास्त सहयोग केला. ते आपल्या टेबल स्टॉलवर आले आणि हे आपण कसं पूर्णपणे म्हणजे आपल्या घरामध्ये आपल्या अंडर आपण स्वतः कसं बनवू शकतो, ह्याचा SOP काय आहे, इन्व्हेस्टमेंट्स काय आहे, कोणत्या प्रकारचे आपण काय म्हणतो की कोणत्या योजनेमधून आपण हे सगळं करू शकतो हे त्यांनी मला खूप बारकाईने समजवलंय आणि मला आनंद आहे की मी हे स्वतः सुद्धा चालू करण्याची इच्छा ठेवते. म्हणजे एखाद्या महिला बचत गटाच्या माध्यमातून वगैरे तुम्ही हा उद्योग करू शकतो, 100% करू शकतो. त्यांच्या योजनाबद्दल त्यांनी मला इथे येऊन स्वतः स्टॉलवर माहिती दिलेली आहे. जसं तुम्ही आता अमृत बॅच मध्ये हे केलेलं आहे तर यातना या प्रदर्शनात तुम्हाला कसं प्रतिसाद जत कर तुमचं खूप 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 धन्यवाद. माझ्या स्टॉलला प्रतिसाद अपरंपार छान आहे. काल आपले 10 किलोचे 1 पॅक संपलं म्हणजे गहू तुपाचे ते आज आपण परत बनवून आणले. ते पण अर्ध संपलेलं आहे, तुम्ही ते बघू शकता. हे एवढे आहेत आणि खाली फक्त एकच पिशवी आहे माझी त्याची. आणि गुळ आणि नाचणीचे ते प्रोडक्ट संपलेले आहेत. आणि आपलं जे प्रोटीन शेक आहे, प्रोटीन शेक तर काय आता संपत झाले, गेले तर 6 ग्लास होईल. म्हणून जतकरांचं खूप 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 धन्यवाद की तुम्ही आपल्या स्टॉलला एवढा छान प्रतिसाद दिला. आणि जतकर आपल्या आरोग्याची काय म्हणजे इम्पॉर्टन्स आहे की काय महत्व आहे आपल्या आरोग्याचं हे जतकर समजून घेतात. त्याच्यासाठी तुमचं खूप 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 धन्यवाद. आणखी शेवटचा प्रश्न असा आहे मॅडम, विचारा की जे अमृत जे बॅच तुम्ही आहे हा. समजा आमच्यातल्या तालुक्यातल्या किंवा आणि जिल्ह्यातल्या बाहेरच्या राज्यातल्या कुठल्याही जर ग्राहकाला जर पाहिजे असेल तर तुम्ही ते कशा पद्धतीने पोस्ट करू शकणार किंवा काय तुमची तर आपण पद्धत आहे? ह्याच्यामध्ये आपले 2 सेवा आहेत. एक आहे की आपण पोस्टाने करू शकतो, डिलिव्हरी चार्जेस त्यांना द्यावे लागतील. माझ्या प्रोडक्टची प्राइस जी असेल ती त्याच्यावर डिलिव्हरी चार्जेस काय असेल ते म्हणजे जे आपण पोस्टला टाकतो त्यावेळेस त्यांची जी चिठ्ठी असेल त्याचा फोटो त्यांना पाठवला जाणार. वरतून तुम्ही हा नंबर 8080036167 आणि अजून एक नंबर आहे 8669338508 ह्या 2 नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही कोणत्याही प्रोडक्टची मागणी आपल्याला करू शकता. आपल्याला ते पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्न आपला असणार आहे. आणि वरतून हे प्रॉडक्ट बनवण्याची प्रोसेस कशी आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं हे शेतगहू. कशावरून हे शेतगहू आहेत तर आमचा स्वतःच्या शेतामधला उगवलेला शेतगहू ह्याचा जो पूर्ण प्रोसेस आहे आणि ह्याच्यापासून ते आपल्या प्रोटीन शेक पर्यंत कसे आले हा पूर्ण प्रोसेस आपण आपल्या इंस्टाग्राम आणि युट्यूब चॅनलवर टाकला आहे. आपल्या इंस्टाग्राम चॅनलचं नाव आहे बाई_ग_आई आणि युट्यूब चॅनलचं नाव आहे बाई ग आई. हा एकदम नाव सुद्धा अत्यंत छान दिला तुम्ही. आणि दुसरी गोष्ट जे तुमचं ते बाईट जे आहे अमृत नावाने दिलेलं खरं अत्यंत छान नाव. एकदम चांगल्या क्वालिटीचे तुमच्याकडे दर्जेदार बिस्किट मिळतात. एक आपण सगळ्या ग्राहकांना आपण सांगू शकतो. धन्यवाद. थँक्यू मॅडम. थँक्यू. Press the bell icon on the YouTube and never miss another update.